असल मराठी असल तडका आहे परी तर डोंट वरी। तर आज आहे 27 जून आणि आत्ता वाजतायत रात्रीचे 10 आणि आता आम्ही जाणार आहोत पालखीच्या पाया पडण्यासाठी। नाशिकवरून पालखी आली आहे। मराठी स्कूल आहे कुठली स्कूल आहे मराठी ती माहिती मला, स्कूलला नाव असेल का नाही काय माहिती। आणि तिथे स्कूलमध्ये पालखी थांबली आहे। तर पप्पा पुढे गेलेत आणि पियुष मी मम्मी स्कूटीवर पाठीमागे जाणार आहोत। आणि मम्मीचं दुखतंय पण तिच्या पोटात कसले इन्फेक्शन युरिन इन्फेक्शन झाले तर ती सलाईनवर होती। आज सकाळी गेली ती अर्धा तास आणि आत्ता पण गेली ती रात्री अर्धा तास आणि परत सलाईनची पिन काढली, उद्या परत सलाईन। आता आम्ही आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात, इथे गाडी पार्किंग केली आहे। तर आता आम्ही आलोय घरी आणि काय डेंजर गर्दी होती बापरे, पण मन खूप प्रसन्न झालं, खूप छान वाटलं। पियुष आता इथे मस्तपैकी ना कुल्फी घेऊन आला आहे। तर आता मस्तपैकी आईस्क्रीम खाऊन झोपायचं। असल मराठी असल तडका आहे परी तर डोंट वरी। तर आज आहे 28 जून आणि आता मम्मी जाणार आहे सलाईन घेण्यासाठी। ती जाते आणि अर्ध्या तासाने येते आणि मला स्कूललाही जायचं आहे कारण आज आमची टेस्ट आहे स्कूलमध्ये। तर चला बघूयात मम्मी काय बनवते। आणि थोड्याच वेळात नानीही येणार आहे आणि उद्याचा व्लॉग तुम्ही ना स्पेशली बघा कारण उद्या खूप स्पेशल डे आहे। तुम्ही उद्याचा व्लॉग नक्की बघा, अजिबात मिस करू नका। तर चला बघूयात मम्मी काय बनवतीये टिफिनला। मम्मी टिफिनला बनवतीये चीज मेयोनीज स्टफिंग पाव। इथं बनवून ठेवले आहेत। चल रे दोन तीन दिवसापासून मम्मीने आमचा ना डाएट प्लॅन सुरू केला आहे। दररोज सकाळी ना उठल्यानंतर रात्री भिजायला घातलेले बदाम आणि मनुके खायचे विथ सब्जा। A few moments later. तर मी आली आहे क्लासवरून घरी आणि जेव्हा मी स्कूलमधून घरी आले होते 1 वाजता, सॅटर्डे असल्यामुळे स्कूल 1 वाजता सुटती। तर मी यायच्या अगोदर नानी आली आणि ती आली की लगेच मम्मी सलाईन घेण्यासाठी गेली आणि स्कूलमधून आल्यानंतर मला ना व्हिडिओ नाही शूट करता आला कारण मम्मी फोन घेऊन गेली होती। आले 1 वाजता लगेच 1:30 वाजता क्लासला गेले आणि 2ला क्लासवरून आले। तर आता मी मस्तपैकी जेवण करणार आहे। आल्यानंतर काही खाल्लं नाही पिल्लं नाही, डायरेक्ट बॅग ठेवली, ट्युशनची बॅग घेतली आणि गेले। मी मॅथ्सचे आणि सायन्सचे क्लास लावले आहेत। डेली 6:45 ते 7:15 वाजेपर्यंत असतात आणि सॅटर्डेला 1 ते 2 असतात। 1 ते 2 असतं पण माझी स्कूल 1 वाजता सुटते त्यामुळे मी 1:30 वाजता जाते आणि संडेला सुट्टी असते। तर आता मी मस्तपैकी जेवण करतोय। आता माझं जेवण झाले, मी मस्तपैकी ना चीक खातीये। त्या दिवशी मी वडगावला गेले होते तर तेव्हाच आमची एक गाई वेली होती तर त्याचा चीक आम्ही मस्तपैकी एन्जॉय करते। तर आता आम्ही मस्तपैकी आईस्क्रीम खातोय आणि कालच आणली होती आईस्क्रीम। आता मी ना माझी फ्लावर्स
चिटकवत आहे. मी हे एक नोटबुक केली आहे, डायरी. ही दुनिया फुला पानांची एका वेगळ्या विश्वासाची. असे म्हणजे मला जे फ्लावर्स आवडतील ते आणायचे, हे करायचे दसऱ्याचे आणि चिपकून द्यायचे. खूप सारं केलं, खूप सारं. हे पहा, माझ्या एका फ्रेंडने, संजनाने मला दिले रोज डेला रोज, चॉकलेट डेला चॉकलेट्स, कॅडबरी. आणि आता मला हे चिटकवायचे. चला पटपट. आणि आजही मला एक दिले माझ्या फ्रेंडनी, बटन गुलाब. तर आता कामवाल्या मावशी आल्या आहेत आणि हे सगळे लगेच गप्पा मारत बसले आहेत. आता ती आमची काहींना स्वयंपाकात आवडच नसते. पाहुणे आलते, नंदा आलते, कणिक मळायला लावली, दिरड्याला पीठ काली होतं का आपण तसं केलं. आणि तू म्हणली ह्याला चपात्या कर. अगं म्हणलं हे काय दिरड्या करायचे नाही म्हणलं आपल्याला. नाही लवकर नाही ना, मग आमचं तिला शिकली, पण बारकी 5वीत जी गेली, जी स्वयंपाकात घातली. आता श्रावणी शीतल म्हणजे भारी पीठ मळीची आलं पाहिजे पोरींना. आता बिचारा पियुष निघाला आहे अबॅकसच्या क्लासला आणि मी इथे मस्तपैकी झोपली आहे. पियुषला हसत आहे, बाय. तर आता बॅड न्यूज आहे की पियुष क्लासला नाही जाणार, कारण पप्पांना अर्जंट वडगावला जावं लागले. कारण वडगावला डाळिंबाच्या फवारणीचं काहीतरी काम आहे, त्यामुळे नाही गेला पियुष. आणि पियुष गेला असता पप्पांनी सोडलं पण असतं, परत आणणार कोण? मम्मीला सलाईने, नानीला तर काही स्कूटी येत नाही. आणि इथून क्लास पण खूप लांब आहे, 3 किलोमीटर आहे. त्यापेक्षा पप्पा म्हणले आजच्या दिवस नको जाऊ. आणि आता मी ते पावचं बनवणार आहे. काय मला त्याचं नावच नाही आठवते. सकाळी मम्मीने जे आम्हाला टिफिनला दिलं होतं पावचं, मेयोनीज विथ चीज, ते काय म्हणतात त्याला? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हाँ, चीज मेयोनीज स्टफिंग पाव ते बनवते आता मी पटकन कांदा टोमॅटो कट करून घेते. चला. आणि आताच मम्मी गेली आहे संध्याकाळचं सलाईन घेण्यासाठी. आता नानीचं दाखवते स्वयंपाक करतो. मी तुम्हाला याची रेसिपी ही शिकवते. तर आपल्याला कांदा आणि टोमॅटो हे चॉप करून घ्यायचं आहे. पप्पा वडगाववरून येताना पपई आणि जांभळं घेऊन आले आहेत. तर इथे कांदा आणि टोमॅटो मी कापून घेतला आहे. कापून घेतल्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे व्हेज मेयोनीज. नंतर आपल्याला यात टाकायचं आहे चीजची स्लेट. आता इथे मिश्रण तयार झालं आहे. आता फक्त पाव ठेवायचे आहेत तव्यावरती. आता मी यात टाकत आहे तूप. ओरे वा. पहिल्यांदी हा पाव इथे ठेवून त्याच्यावरती थोडासा सॉस टाकायचा आहे. नंतर परत थोडंसं मेयोनीज टाकायचं आहे आणि स्प्रेड करायला एक चमचा घ्यायचा आहे. आपल्याला टाकायचं आहे आपलं मिश्रण. रेसिपी तयार झाली आहे मस्तपैकी गरमागरम. रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कारण मला काय जमतच नव्हतं. हे घेऊ का ते घेऊ, परत फोन सेट करायचा, इकडून फोन इकडं, हे परत करायचं. म्हणजे छान झालं होतं पण खूपच हे झालं होतं, डिस्टर्ब झालं होतं. तर आता आम्ही चाललो आहोत खाली खेळायला. श्रद्धा ते आल्यात, माहितीच असते.
तर आम्ही जेव्हा खेळत होतो तेव्हा शरद काका आणि शांभवीन ते पाणीपुरी खाऊन वडगावला चालले होते. पण त्यांना आम्ही दिसलो, मग ते थांबले आणि त्यांनी पप्पांना फोन केला की पोरांना आईस्क्रीम आणू का. तर पप्पा हो म्हणाले आणि आम्ही डायरेक्ट गाडीत घुसलो. शरद काकांनी आणलेली आईस्क्रीम. तर उद्याचा व्लॉग पाहण्यासाठी तयार राहा. तर कसा होता व्हिडिओ, आवडला असेल तर सबस्क्राईब करा, नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून घ्या.